एक 5-6 दिवस, आज 4-5 दिवस आपण आंदोलनाकडे लक्ष दिलं, सगळ्यांनी उपोषणाकडे लक्ष दिलं. आता तिकडे लक्ष दिलं. आता मी समाजाशी बोलतो थोड्या टायमाने किंवा सकाळी उपोषणाच्या बद्दलची पुढची भूमिका काय करायची म्हणून. आत्ता बोलतो समाज बांधव जमलेले भरपूर यांच्याशी, उपोषणकर्त्याशी बोलतो, किंवा मग इथं जमलेल्या मराठा बांधवाशी, उपोषणकर्त्याशी सकाळी बोलतो. उपोषणात पुढं काय करायचं काय नाही करायचं हे कशासाठी म्हणतो मी. आम्हाला अपेक्षितच नव्हतं इतके दिवस उपोषण करावं लागेल. फडणवीस साहेब ताबडतोब प्रश्न निकाली काढतील. बेमान रक्त नाहीये त्यामुळे ते बेमानी करणार नाही, गद्दारी मराठ्यांशी नाही करणार असं आम्हाला वाटत होतं. उपोषणाला बसायला सुद्धा गरज नाही. बसलो बी तरी त्या क्षणी सगळ्या मागण्याची अंमलबजावणी होईल असं वाटत होतं. पण तरीही आपण बसलो उपोषणाला आणि सिद्ध झालं समाजासमोर की देवेंद्र फडणवीस आणखीनही मराठ्यांच्या मागण्याकडे लक्ष देत नाही. प्रचार गरजेचा आहे, दिल्ली मुंबईचा, दुसऱ्या राज्याचा, परंतु या राज्यातल्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं आयुष्य वाटलं होतं. त्यांच्या अन्नात माती घालायला लागली गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांची, याच्याशी देणं घेणं नाही हे सिद्ध झालं. कोण मारेकरी हे मराठ्यांना माहीत होणं गरजेचं. खरंच पुन्हा पुन्हा तेच सांगतो की आम्हाला वाटत सुद्धा नव्हतं की आम्हाला इतके दिवस उपोषण करावं लागेल. 4-5 दिवस का होईना पहिल्या दणक्यातच मराठा समाजाच्या मागणीची अंमलबजावणी होईल असं वाटत होतं. आणि आपण सकाळी तसं पुन्हा एकदा आव्हानही केलं होतं की संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब तुम्ही कळवा ते देणार आहात की नाही. तुम्ही जे गप्प बसलात, जी चुप्पी धरली, त्याचाच अर्थ लक्षात आला आमच्या. तुम्हाला मराठ्यांना काहीच द्यायचं नाही म्हणून तुमची चुप्पी गप्प बसणं सगळं सांगून जातं काय काय. त्यामुळे आता उपोषण आमच्यासाठी महत्त्वाचं नाही. आता ते आम्ही सकाळी सांगितलं होतं की तुम्ही फडणवीस साहेब हा म्हणा नाही तर नाही म्हणा मागण्याच्या अंमलबजावणीच्या बाबत. तुम्ही नाही म्हणा हा म्हणा, आम्ही उपोषण सोडून उठून जातो, काही म्हणा. पण तुम्ही काहीच म्हणा ना त्याचा अर्थ जिल्हे उपोषण करते मेले तरी तुम्हाला देणं घेणं नाही, आणि समाज मेला मराठ्यांचा तरी देणं घेणं नाही. चुप्पी तुम्ही जे गप्प बसलात ना ते तुमचं चूप बसणं सगळं काही सांगून जातं. पण फडणवीस साहेब आम्हाला खरंच वाटलं नव्हतं आणि अपेक्षा बी नव्हती, आणि मराठा समाजाला सुद्धा सांगतो अपेक्षा बी नव्हती की 4-5 दिवस उपोषण करावं लागेल म्हणून. वाटतच नव्हतं. असं वाटायचं बसलो की दुसऱ्या दिवशी जिकडे तिकडं हा विषय होऊन जाईल सगळ्या मागण्यात. हे खूप मी पोट तिडकीनं बोलतो हा शब्द, खूप मनातून बोलतो हा शब्द की बसलं की दुसऱ्या दिवशी मागण्याचा निर्णय लागत असं मनात होतं. बेमानी मराठ्यांशी मुख्यमंत्री फडणवीस साहेब करणार नाही, गद्दारी करणार नाही असं वाटत होतं. म्हणून 4-5 दिवस बसलो. आता आपल्याला काय करायचं पुढं त्याबद्दल आत्ता थोड्या वेळानं मराठा बांधवाशी किंवा उपोषणकर्त्याशी चर्चा करून, किंवा सकाळी मराठा बांधवाशी आणि उपोषणकर्त्याशी चर्चा करून पुढं उपोषणात काय करायचं आम्ही आमचं आता ठरवू. आता आमच्या लक्षात आलं फडणवीसांचा जो आनंद आहे लय मोठ्या शेतात निवडून आलेला सरकारचा, मराठ्यांचा, शेतकऱ्याचा, गोरगरिबाचं देणं घेणं. फडणवीस साहेब लय दिवस नाही राहणार आनंद. आनंदावर तुमच्या आनंदावर विरजण पडू शकतं. मनोज जरांगे म्हणते त्याला. हो, मला पुढचं नाही बोलायचं. आत्ताच मी सांगितलेलं आहे मला आत्ताच काय बोलायचं नाही. मी बोलणार बी नाही तुम्हाला आणि बोललो बी नाही. सरकार स्थापन झाल्यापासून आजपर्यंत फडणवीस साहेबाला काय शब्दानं बोलणार बी नाही. ज्या दिवशी बोलायचं त्या दिवशी सांगाल तुम्हाला. 25च्या नंतर मी काय बोलायचं तर बोलून म्हणलेलं आहे. ह्या आंदोलनात मी एक शब्दही बोलणार नाही असं सांगितलं होतं, त्याप्रमाणे मी वागलेलं आहे. आता मराठ्यांपुढेही कळालं खरी चूक कोणाची, फडणवीसाची का आमची आहे. आम्ही का फडणवीस साहेबांना बोलतो का नाही. आता मराठा समाज आता तरी शहाणा झाला असेल. मराठा समाज आता तरी डोळे उघडे असतात. आपल्या लेकरा बाळांचं वाटलं करायपर्यंत हा माणूस मागं बघत नाही. ठीक आहे, मी या आंदोलनात काय बोलणार नाही असं शब्द दिला असल्यामुळे बोलणार नाही. पण फडणवीस साहेब पुन्हा पुन्हा सांगतो, वाटत नव्हतं आम्हाला त्या गोरगरीब मराठ्यांशी तुमच्याकडून बेमानी आणि गद्दारी होईल म्हणून. तुमच्या आनंदावर लय दिवस आनंद राहणार नाही, त्याच्यावर विरजण पडू शकतं. पण तुमच्याकडून अपेक्षा नव्हती फडणवीस साहेब की तुमच्याकडून बेमानी आणि गद्दारी मराठा समाजाच्या मागणीशी होईल. बस यापुढं मला काय बोलायचं नाही. आता आमच्या पद्धतीने आम्ही आंदोलनं करू.
आणि आम्ही काय ते बी सरकारला वेगळ्या पद्धतीने आंदोलन करू आता आम्ही इथून पुढच्या काळात. अ, तुम्ही जो समाजासोबत निर्णय बसून घेणार आहे तो आता घेणार की सकाळी घेणार नेमकं स्पष्टपणे सांगा हो ना, आता कधी आता बोलावं का सकाळी बोलावं त्यांना बघू ना, आता जसं वेळ असेल तसं बोलू, आता बोलू किंवा सकाळी बोलू, ते तेवढ्याबद्दल फायनल नाही. बाकी सगळं फायनल केलं चित्र. बसायचंच नव्हतं उपोषणाला. हा, बसलो तरी आम्हाला वाटतच नव्हतं ते 5-6 दिवस लागतील म्हणून मागण्या अंमलबजावणी असं वाटत होतं. बसलं की दुसऱ्या दिवशीच इकडे तिकडं होईल. बेमानी गद्दारी होणार नाही मराठीची फडणवीस साहेबाकडून. ठीक आहे, पुढचं काय बोलायचं मला, मी आंदोलनात बोलणार नाही म्हणलं, मी नंतर स्पष्टपणानं सगळं बोलू. तर शेवटचा प्रश्न आहे की रात्री धस तुम्हाला भेटायला आले होते आणि आज ते तुमच्या भेटीसाठी येणार होते. काल रात्री तुमची तब्येत बरोबर नव्हती त्यामुळे ते आज येणार होते. त्यांच्या येण्याबाबत काही निरोप आलाय का किंवा सरकारकडून काही निरोप? काय नुसती पळवापळी असती, काय असतं पळवापळी असती, लपाछपी म्हणते त्याला. पण आलेला आहे त्यांच्याकडून काहीतरी निरोप, 2-4 मागण्याचा काहीतरी. पण ते कुठं आहे, काल आलते, कालचं आजवर, आजचं उद्यावर, म्हणजे हे येड्यात काढायचे धंदे आहेत. पुढच्या वड्यात चल, पुढच्या वड्यात चल, असं असू शकतं. मग किती दिवस आपण विश्वासावर बसायचं, गरज नाही ना. त्यांना असेल गरज दस साहेब किंवा त्यांच्या सरकारला येतील ताबडतोब. नसन गरज तर ही लपाछपी, ही पुढच्या वड्यात ते वाटतं तसं एवढं सोपं नसतंय. ठीक आहे, पण मी एकच सांगितलं बा, लाखातली एक गोष्ट सांगितली, थोडं समजून घ्या. पत्रकार बांधवांना सांगितलं मी, वाटतच नव्हतं उपोषणाला इतके दिवस बसावं लागेल. बेमानी आणि गद्दारी फडणवीसांकडून मराठ्यांच्या बाबत होईल वाटत नव्हतं, आणि ती झाली.